नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न फ्रॉम होम या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। मी सुरेश हनुमंत सुतार, श्री तुळजाभवानी विद्यालय सोमाटणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे। आज आपण गणित भाग 1 इयत्ता 10वी या विषयामधील दोन चलातील रेषीय समीकरणांचा अभ्यास करतोय। भाग 9 मध्ये आपण सराव संच 1.5 यामध्ये शाब्दिक उदाहरणे आहेत। 1.5 मध्ये शाब्दिक उदाहरणे आपली 4 झालेली आहेत। आता 5वा आणि 6वं जे आपण हॉट स्किलची उदाहरणं म्हणतो किंवा अवघड असे उदाहरणं जे आहेत त्यांची चर्चा या ठिकाणी आपण करीत आहोत। 5वं उदाहरण पहा काय दिलेलं आहे। 10 टनाची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये ए आणि बी अशा दोन विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत। जर ए प्रकारच्या 150 पेट्या व बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनाची क्षमता पूर्ण होते। जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनाच्या पूर्ण क्षमतेने भरल्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात। तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती? आता या ठिकाणी दोन चलातील रेषीय समीकरणे शाब्दिक उदाहरणे सोडवताना आपल्याला माहित आहे की दोन घटक असतात। तर काही हॉट लेवलची प्रश्न जे असतात उदाहरणं, तर त्याच्यामध्ये काही वजन, त्यानंतर अंतर, वेग, वेळ, काम अशी काही सूत्रे या ठिकाणी आपल्याला माहीत असावी लागतात। मग इथं काय दिलेलं आहे हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे अगोदर। इथं 10 टनाची क्षमता असलेला एक ट्रक आहे आणि त्या ट्रकमध्ये दोन प्रकारच्या पेट्या या ठिकाणी टाकलेल्या आहेत। तर पहिला प्रकार जो आहे तो ए, त्यानंतर बी। मग आता ए प्रकारच्या पेट्या ज्या आहेत त्या 150 म्हणजे उदाहरणात दिलेल्या पहिल्या अटीनुसार, उदाहरणात ही पहिली अट आहे, म्हणजे जर ए प्रकारच्या 150 पेट्या आणि बी प्रकारच्या 100 पेट्या जर भरल्या तर त्या ट्रकची क्षमता पूर्ण होते, 10 टनाची क्षमता पूर्ण होते। म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला ए प्रकारच्या 150 आहेत आणि बी प्रकारच्या 100 आहेत आणि असं जर आपण 150 आणि 100 पेट्या जर त्या गाडीत भरल्या तर ती गाडी फुल होते, म्हणजे 10 टन त्याची क्षमता पूर्ण होते। पण या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन। आता प्रकार दोन आहेत, ए आणि बी। मग या ठिकाणी आपण सुरुवातीला काय मांडलं पाहिजे हे तुम्हाला माहीत आहे। तर उकलीमध्ये सुरुवातीला आपण मांडलं पाहिजे, समजा ए या पेटीचे वजन एक्स मानू आणि बी या पेटीचे वजन वाय मानू। इथं टन दिलेलं आहे, टन। आता किती किलोचा 1 टन हे आपल्याला माहीत पाहिजे। त्यामुळे सुरुवातीला हे सूत्र जे आहे 1 टन बरोबर 1000 किलो, 1000 किलोचा 1 टन असतो। म्हणून इथं 10 टनाची गाडी आहे तर 10 टनाच्या गाडीमध्ये 10,000 किलो बसतात हे आपल्याला माहीत पाहिजे। म्हणून या ठिकाणी उदाहरणात दिलेल्या पहिल्या अटीनुसार, इथं पहिली अट आपण वाचलेली आहे, जर ए प्रकारच्या 150 पेट्या आणि बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ती ट्रकची 10 टनाची क्षमता या ठिकाणी पूर्ण होते। म्हणजेच या ठिकाणी आपण ए प्रकारच्या पेटीचं वजन एक्स मानलेलं आहे। अशा किती पेट्या आहेत? 150। मग 150नं त्या एक्सला काय केलेलं आहे? गुणलं पाहिजे आपल्याला। आणि त्यानंतर बी प्रकारच्या पेट्या किती आहेत? 100 आणि बी प्रकारचं वजन आपण काय मानलेलं आहे? वाय। मग ते 100नी वायला गुणलं पाहिजे। जसं आपण 150ला एक्स नि गुणतो तसं 100नी वायला गुणून त्या दोन्हींची बेरीज म्हणजे त्या दोन पेट्यांची वजनं झाली। म्हणजे त्या दोन पेट्यांची एकूण वजनं किती होतील? 10 टन। म्हणजेच या ठिकाणी ते उदाहरण कसं मांडलेलं जाईल किंवा ते समीकरण कसं तयार जाईल? 150 एक्स म्हणजे ए प्रकारच्या पेटींचे एकूण वजन, त्यानंतर 100 वाय म्हणजे बी प्रकारच्या पेट्यांचे एकूण वजन। मग हे दोन्ही पेट्यांचे एकूण वजन होईल 10 टन। म्हणजेच या ठिकाणी इथं 10 टन म्हणजे त्याला किलोमध्ये करण्यासाठी खाली फक्त 10
150 x अधिक 100 y बरोबर 10 न लिहिता त्या 10ला 1000 काय केलं पाहिजे, गुणलं पाहिजे. म्हणजे ते टनामध्ये रूपांतर होईल, किलोमध्ये रूपांतर होईल. त्या टनाचं किलोमध्ये झालं. म्हणजे 150 x अधिक 100 y बरोबर 10,000. हे लक्षात पाहिलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण 10च ठेवतो, 10 ठेवून आपण उदाहरण सोडवतो पण ते सुटत नाही. इथंच या ठिकाणी आपल्याला बदल झाला पाहिजे. त्यानंतर या प्रत्येक ह्याला आपण इथं संक्षिप्त गुणोत्तर केलेलं आहे, संक्षिप्त समीकरण केलेलं आहे. मग ह्याला कितीने भागलेलं आहे पहा, दोन्ही बाजूंना 50ने भागून. 50ने जर भागलं तर हे संक्षिप्त समीकरण मिळतं आपल्याला 3x अधिक 2y बरोबर 200. हे झालं समीकरण नंबर 1. आता दुसरं समीकरण सुद्धा तसंच होणार आहे. उदाहरणात दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय सांगते, ए प्रकारच्या पेट्या किती आहेत 260 आणि ह्या जर टाकल्या 10 टनाच्या गाडीमध्ये तर पूर्ण क्षमता होण्यासाठी बी प्रकारच्या किती टाकल्या पाहिजेत 40. म्हणजे ज्या ठिकाणी 260नी x ला गुणलं पाहिजे, त्यानंतर 40नी y ला गुणलं पाहिजे. म्हणजे त्यांची वजनं झाली आणि त्या दोन्ही पेट्यांचे एकूण वजन म्हणजेच 10 टन म्हणजे 10,000. म्हणजे ज्या ठिकाणी ए प्रकारच्या पेट्या आहेत दुसऱ्या अटीमध्ये 260 आणि बी प्रकारच्या आहेत 40. म्हणजे ज्या ठिकाणी समीकरण काय होईल तर 260x, कारण का ए प्रकारच्या पेट्या आहेत 260 म्हणून x ला 260 गुणलेला आहे. त्यानंतर बी प्रकारच्या आहेत 40 म्हणून त्याला 40y झालेलं आहे इथं. आणि या दोन्ही पेट्यांचे एकूण वजन म्हणजे 10,000 किलो म्हणजे 10 टन. असं हे दुसरं समीकरण झालं. दुसरं समीकरण संक्षिप्त केलेलं आहे, त्याला कितीने भागलेलं आहे पहा, 20ने भागून. म्हणजे 13x अधिक 2y बरोबर 500. हे दुसरं समीकरण झालं. आता या ठिकाणी एक सामायिक समीकरणे सोडवण्याची रीत माहीत आहे. y या चलाचे सहगुणक समान झालेले आहेत आणि समान आहेत आणि त्यांची चिन्हसुद्धा समान आहेत म्हणून त्यांची वजाबाकी केली. म्हणजे समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करूया. याच ठिकाणी उजव्या बाजूला 13x अधिक 2y बरोबर 500 हे दुसरं समीकरण आहे आणि दुसरं समीकरण आहे. आणि पहिलं समीकरण काय आहे 3x अधिक 2y बरोबर 200. आता या पहिल्या समीकरणावरून दुसरं समीकरण आपण वजा करणार आहोत. आता वजा करताना प्रत्येक पदाची खालच्या समीकरणाची चिन्ह बदलतात. म्हणजे इथं 3ला चिन्ह अधिक होतं ते वजा झालं, इथलं अधिकचं वजा झालं, 200चं चिन्ह सुद्धा वजा झालं. आता इथं वजाबाकी करूया आपण. या 13x मधून 3x गेले, 10x राहिले. त्यानंतर 500 मधून 200 गेले, 300 राहिले. म्हणून x बरोबर 300 भागिले 10, 10ने भाग लावा 300ला म्हणजे 30 येईल. x ची किंमत किती आली 30. आता x बरोबर 30 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. 1 मध्ये ठेवू आपण. समीकरण 1 आहे 3x अधिक 2y बरोबर 200. तर इथं डायरेक्ट किंमत घातलेली आहे 3 गुणिले 30. x ची किंमत 30 आहे अधिक 2y बरोबर 200. म्हणून 3 त्रिक 9 म्हणजे 90 आले. 90 अधिक 2y बरोबर 200 आणि 2y बरोबर 200 वजा 90. मग 2y बरोबर 110 आणि y बरोबर 110 भागिले 2 जर केले तर 55 येतात. मग आपण x काय मानलेलं आहे, ए या पेटीचे वजन. मग ए या पेटीचे वजन किती आले 30 किलो आणि बी या पेटीचे वजन किती आले 55 किलो. मग इथे खाली आपल्याला उत्तर लिहिता येईल. ए या पेटीचे वजन 30 kg म्हणजे किलो आणि बी या पेटीचे वजन 55 किलो. असं या पद्धतीनं अवघड उदाहरणं सुद्धा थोडासा सराव करून आणि थोडंसं लॉजिक लावून केलं तर उदाहरण हे सुद्धा तुम्हाला सोपं जाईल. आता आपण 6वं उदाहरण बघूया. विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किमी दर तास आहे तर विमानाचा सरासरी वेग 700 किमी पर तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती किमी प्रवास केला.
आता या ठिकाणी आपण जर या दोन अटी पाहिल्या तर पहिल्या अटमध्ये अंतर आहे आणि दुसऱ्या अटीमध्ये काळ म्हणजे वेळ आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पहिली अट जी आहे त्या पहिल्या अटीमध्ये सरळ सरळ अंतराची बेरीज करायची. मग समजा या ठिकाणी आपण बसने केलेला प्रवास x मानला, विमानाने केलेला प्रवास हा y मानला, तर त्या अंतरांची बेरीज करून एकूण अंतर मांडता येईल. हे पहिली अट जी आहे त्या पहिल्या अटीनुसार समीकरण मांडणं सोपं आहे. पण दुसऱ्या अटीनुसार समीकरण मांडणं थोडंसं आपणाला या ठिकाणी विचार करावा लागेल. तर त्यासाठी आपण वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे या ठिकाणी आपण सूत्र वापरलं पाहिजे. मग असाच काही विचार करून या ठिकाणी विचारलेली गोष्ट कोणती आहे पाहायचं. आता विचारलेली गोष्ट म्हणजे विशालने बसने केलेला किती प्रवास असेल. म्हणजे या ठिकाणी बसने केलेला प्रवास जो आहे तो अंतर ते आपण या ठिकाणी x मानूया. मग सुरुवातीला उकलीमध्ये काय असेल, समजा विशालने बसने केलेला प्रवास x मानू आणि विमानाने केलेला प्रवास y मानू. असे दोन घटक कोणते आहेत तर बसने केलेला प्रवास आणि विमानाने केलेला प्रवास असे दोन घटकांपैकी आपण चल x आणि y मानलेले आहेत. मग आता या ठिकाणी पहिली अट जी आहे उदाहरणात दिलेल्या पहिल्या अटीनुसार म्हणजे पहिली अट आता वाचलेले विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने आपण x मानलेला आहे प्रवास केलेला आणि त्यानंतर विमानाने किती केलेलं आहे आपण मानलेलं आहे y. मग या ठिकाणी एकूण अंतर किती आहे 1900 म्हणजे बसने केलेला अधिक विमानाने केलेला प्रवास हेच अंतर एकूण आपण 1900 या ठिकाणी मांडू शकतो. म्हणजे x अधिक y बरोबर 1900 समीकरण नंबर 1. त्यानंतर दुसरं जे आपण समीकरण तयार करणार आहोत त्यासाठी सूत्र वापरणार आहोत वेळ बरोबर अंतर भागिले वेग. म्हणजे किती हा प्रवास जो आहे बसला किती वेग होता, विमानाला किती वेग होता आणि तो किती तासामध्ये पूर्ण केलेला आहे हे दिलेलं आहे. मग तास म्हणजे जे वेळ आला. मग या सूत्रानुसार आपण हे दुसरं समीकरण तयार करणार आहोत. मग आता बसने x किमी अंतर जाण्यास म्हणजे बसने किती गेलेला आहे तो x किमी अंतर आहे. बसने केलेला प्रवास x आहे म्हणून बसने x किमी अंतर जाण्यास लागणारा काळ म्हणजे वेळ बरोबर इथं सूत्र वापरायचं. इथं वेळ म्हणजेच काळ बरोबर अंतर म्हणजे किती मानलेलं आहे आपण x बसने केलेले अंतर आपण x मानलेलं आहे. त्यानंतर बसचा वेग ताशी किती आहे सांगा 60 म्हणून छेद वेग बरोबर इथं 60 म्हणजे x/60 आवर पर तास. आता या ठिकाणी हे पहिलं झालं बसने केलेला प्रवास जो आहे तो म्हणजे बसने करताना लागलेला काळ. आता तसाच विमानाने आपण y मानलेला आहे अंतर विमानाने केलेला प्रवास म्हणजे विमानाने y किमी अंतर जाण्यास लागणारा काळ. मग वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मग अंतर किती आहे विमानाचं केलेल्या प्रवासाचं y. त्यानंतर विमानाचा वेग किती आहे 700 म्हणजेच y/700 किमी पर तास. मग आता हे झाले. आता हा वेळ आणि हा वेळ हा एकूण वेळ किती लागलेला आहे विशालला 5 तास. अगदी सोपं आहे समीकरण मांडायला. आता म्हणून दुसऱ्या अटीनुसार इथं दुसरी अट दिलेली आहे. म्हणजे जर हा प्रवास जर आपण बसचा प्रवास सरासरी 60 किमी दर तास त्यानंतर विमानाचा सरासरी वेग 700 किमी पर तास. आता या ठिकाणी जर हा प्रवास 5 तासात पूर्ण केलेला आहे म्हणजे दोन्ही प्रवास जे आहे दोन्ही कालावधी बसने केलेला कालावधी आणि विमानाने केलेला कालावधी हे दोन्ही कालावधी एकूण कालावधी किती लागलेला आहे 5. म्हणजे ह्या दोन्हींची बेरीज करायची म्हणजे x/60 अधिक y/700 बरोबर 5 हे समीकरण नंबर 2 आपण रूपांतर याचं करणार आहोत. मग आता इथं छेद वगैरे समान करून योग्य समीकरणात रूपांतर करू आपण. मग आता इथं 700 इथं कसं समीकरण आलं तर 700 ने x ला गुणलं 60 ने y ला गुणलं त्यांची बेरीज केली परत या छेदाने छेदाला गुणलं 700 गुणिले 60 आणि बरोबर 5. आता 60 गुणिले 700 इथं गुणाकार न करता इकडं गुणाकार भागिले ते गुणिले करायचे आणि नंतर संक्षिप्त रूप द्यायचं. मग इथं काय केलेलं आहे 700x अधिक 60y बरोबर 5 गुणिले 60 गुणिले 700.
आता इथं गुणाकार सरळ सरळ हा तिन्हींचा गुणाकार केला म्हणजे समीकरण काय मिळालं आपल्याला 70x अधिक 70x अधिक 6y बरोबर 21,000. मग आता हे दुसरं समीकरण मिळालं. पहिल्या आणि दुसऱ्याची तुलना करू आपण. इथं x अधिक y बरोबर 1900 आहेत. इथं 70x अधिक 6y बरोबर 21,000 आहेत. म्हणजे आपल्याला एक समय समीकरण सोडवताना काय केलं पाहिजे, इथं सहगुणक सारखे केले पाहिजेत. म्हणजे समीकरण 1ला आपण समीकरण 1ला 6 ने गुणलं पाहिजे म्हणजे yचे सहगुणक समान होतील. म्हणजे 6 ने गुणून समीकरण 1 काय आलं, 6x अधिक 6y बरोबर 11,400. म्हणजे समीकरण नवीन तयार झालं तिसरं. आता तिसरं आणि दुसरं यामध्ये काय करावं लागेल पहा, समीकरण 2 आणि 3 यांची वजाबाकी करावं लागेल. समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. मग आता 70x अधिक 6y बरोबर 21,000 मधून 6x अधिक 6y बरोबर 11,400. वजाबाकी करताना आपण चिन्ह बदलतो. 6x ला चिन्ह वजा झाले, परत 6y ला चिन्ह वजा, 11,400 ला चिन्ह वजा. मग आता यांची वजाबाकी होईल. हे 6y निघून जातील. 70x मधून 6x गेले, 64x राहिले बरोबर 21,000 मधून 11,400 गेले, 9,600 राहिले. मग x बरोबर 9,600 भागिले 64 म्हणजेच x ची किंमत मिळेल 150. मग आता 150 आपण काय मानलेलं आहे विद्यार्थ्यांनो, तर 150 आपण विशालने बसने केलेला प्रवास. मग विशालने बसने केलेला प्रवास किती आला, 150 किलोमीटर प्रवास केला. म्हणजेच उत्तर आपण लिहू शकतो. तर विशालने बसने केलेला 150 किलोमीटर प्रवास केला. तर व्हिडिओ आवडला असेलच तुम्हाला, तर आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.